नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत ब्लाउजचा फ्रंट पार्ट कसा कट करतात. तर आपल्याला इथं आडवं हे 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला उभं हे 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे. आपले जे छातीच्या मापाचं असन त्याच्यानुसार हा आपल्याला टक्स टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला मशीन मारायची आहे. टक्स घेतल्यानंतर आपल्याला इथं अर्ध्या इंचाची अशी पाव इंचाची, जर नवीन शिकणारे असेल त्यांनी अर्ध्या इंचाची घ्यायची आणि ज्यांना परफेक्ट येते त्यांनी इथं पाव इंचाची घ्यायची. पुन्हा आता कटोरी जोडल्यानंतर थोडी किंचित आपल्याला ही अशी कटोरी ओढायची आहे. खालचा भाग आपण ओढू नये. खालचा भाग ताणल्याने मग ते आपल्या शिलाईवर फरक पडते, फिटिंग मध्ये व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला फक्त हा असा कटोरीचा भाग किंचित असा ओढायचा आहे. त्याच्यावर डबल आपल्याला फिटिंग व्यवस्थित राहण्यासाठी आपली शिलाई पडते ना, त्याच्यावर परत आपल्याला ही कशी मशीन मारून घ्यायची. त्याच्यानंतर जो कमी जास्त भाग झाला असेल तो असेल ते थोडंसं कट करून घ्यायचं. पहा किती सुंदर आपला पॉफ आलेला इथे, किती सुंदर असा कटोरीचा आपल्याला इथे पॉफ आलेला आहे. जे काही एक्स्ट्रा असेल ते आपल्याला असं थोडंसं कट करून आपल्याला इथे असं शेप देऊन द्यायचा आहे व्यवस्थित. त्याने आपलं फिटिंग व्यवस्थित राहते. तर इथे आता आपल्याला कटोरी क्रॉस पट्टी जोडायची. क्रॉस पट्टीवर हे 1 इंचाचं इथे द्यायचं. दोन्ही भाग असे आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला खालची जो आपला आहे टक्सचा पॉइंट जे आता आपण घेतला आहे तिथे आपल्याला थोडीशी अशी दुमडून घ्यायची. परत इथं डबल छेद. फिनिशिंग छान यायसाठी हे आपल्याला असा जो एक्स्ट्रा भाग आहे, एक्स्ट्राचा जो आपला कापड आहे तो आपण इथे असा कट करून घेऊ. अशा प्रकारे आपण आपले हे दोन्ही भाग शिवून तयार केलेले आहेत. शिलाई आपली आणखी पक्की राहायसाठी याच्यावर आणखी एक दाबटीच आपल्याला मारून घ्यायची. जे न करून यातून कपडा बाहेर निघणार नाही. फिनिशिंग व्यवस्थित. अशा प्रकारे आपण आपल्या ब्लाउजच्या दोन्ही भागाची शिलाई करून घेतलेली आहे.